मी ठाण्यामध्ये राहायला आलो साधारणतः 1997 साली. बरोबर. त्याच्या आधी राहत होतो मी आमदार निवासमध्ये. म्हणजे मी जेव्हा ठाण्यात राहायला आलो ना तेव्हा अगदीच म्हणतात ना नवीन बाळ असं मला दिसत होतं की अजूनही ठाण्यामध्ये ना एक मध्यमवर्गीय मेंटॅलिटी असते बघ. म्हणजे मध्यमवर्गीय मेंटॅलिटीमध्ये काय असतं, इमोशन्स असतात. आपण एकमेकांशी बोलतो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, काय हवंय काय नको विचारतो, मागतो हक्काने. हे सगळं अजूनही या ठाणे परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि संभाजीनगर ही जरी माझी शिक्षणभूमी असली तरी मला असं वाटतं की माझी कर्मभूमी ठाण्याने मला जे दिलंय ना ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. मला ओळख दिली ठाण्याने, मला घर दिलं ठाण्याने, माझं लग्न ठाण्यात झालं, माझे बिझनेस ठाण्यामध्ये वाढले. मी ठरवलं होतं की नको जाऊया आपण परत संभाजीनगरला, काय होत नाही. पण मला पुन्हा डेस्टिनीने प्रारब्धाने मला परत इकडे घेऊन आलं की नाही तुझी जागा संभाजीनगर नाही, आता संपलं संभाजीनगर. आता तुझी जागा जी आहे ती ठाणे आहे. मुंबई पण नाही, ठाणे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.